विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे। तसंच आजचा पूर्ण दिवस शोकप्रस्तावावर चर्चा होणार आहे। यापूर्वी शोकप्रस्तावावर केवळ विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतीच बोलत असत, मात्र यावेळी अजित पवारांच्या निधनावरील शोकप्रस्तावावर सर्व सदस्यांना बोलण्याची परवानगी दिलेली आहे। त्यामुळे दिवसभर सभागृहात सदस्य आपल्या भावना व्यक्त करणार आहेत। राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर सभागृहात आमदार आपल्या भावना व्यक्त करतील। की आज शिवजयंतीला त्यांना इथे आदरांजली वाहावी लागली आणि उद्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्याच नावाचा शोक प्रस्ताव येत असताना मी त्या सभागृहात असेल तर माझ्यासारखा कमनशिबी आणि माझ्यासारखा दुर्दैवी व्यक्ती मला तरी वाटते कोणी नसेल। कारण ज्या दिवशी आमदारकी भेटली त्या दिवशी ती आमदारकी आणि त्याचा आनंद व्यक्त करायला माझे वडील नव्हते, कारण ते 2018ला वारले होते। ते जर जिवंत असते त्यांना खूप आनंद झाला असता की आपण शेण काढणारी माणसं लोकांकडची, आपलं पोरगा आमदार झालं याचा लय आनंद झाला असता। आणि आमदारकी संपते असं वाटत होतं की हे अधिवेशन चांगलं गाजवायचं, आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे, पण ते ऐकायला आज दादा नावाचा बाप माणूस जीवनात नाही। मला असं वाटतं याच्यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आज शोकप्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर सर्व सदस्यांना खरं तर अजित पवार यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी सध्या संधी दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे। का अधिकचे अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे श्वेता। खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीनंतर आज या अधिवेशनाला सुरुवात होते। देवेंद्र फडणवीस सरकारचं हे अधिवेशन अनेक अर्थांनी गाजणार हे स्पष्ट आहे। ज्या मुद्द्यांचा तू उल्लेख केलास ते सगळेच मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल किंवा राज्यातल्या महिलांवरती होणारे अत्याचार किंवा अगदीच परवाचं भिगवणमध्ये घडलेलं प्रकरण, या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह या सगळ्या अधिवेशनाच्या दरम्यान होईल। साधारणपणे 4 आठवड्यांचं हे अधिवेशन मोठं अधिवेशन असणार आहे, त्यामुळे अनेक मुद्दे या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। मुख्यत्वे ज्या गोष्टीचा तू उल्लेख केलास, अजित पवारांच्या अपघाती मृत्यू संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा होत असताना कुठेतरी विधिमंडळाच्या आतमध्ये सुद्धा रेकॉर्डवरती सुद्धा आता या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होईल। सातत्यानं आपण पाहतोय रोहित पवार जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत ते सगळ्या मुद्द्याला सातत्यानं घेऊन काउंटर करतायत, त्याची देखील कुठेतरी चर्चा अधिवेशनामध्ये होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अधिवेशनाला कुठेतरी अजित पवारांच्या मृत्यूची, कुठेतरी त्यांच्या अपघाती निधनाची सुद्धा एक झालर आहे, त्यामुळे कुठेतरी एक भावनिक वातावरण सुद्धा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। त्यासोबतच विरोधी पक्षाच्या जर भूमिकेचा आपण प्रश्न पाहिला तर विरोधी पक्षामध्ये अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद होते त्यामध्येच कुठेतरी त्यांच्या ऐक्याला बाधा आली आहे का हा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळालं। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एकही आमदार उपस्थित नव्हता आणि खरं तर शशिकांत शिंदे ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही समन्वय करण्यामध्ये कमी पडलो, परंतु अधिवेशनामध्ये आमचा समन्वय कायम राहील। त्यामुळे कुठेतरी विरोधकांची एकी हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या अधिवेशनामध्ये राहील, त्यामुळे सत्ताधारी पुन्हा एकदा या अधिवेशनामध्ये वरचढ ठरू शकतात। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अधिवेशनाच्या दरम्यान 6 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा राज्याचा अर्थसंकल्प मांडतील। खरं तर अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांवर अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात आपल्याला ही वेळ आल्याचं एक खेदाने खंताने कुठेतरी या गोष्टीची त्यांनी काल नमूद केलं। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्रालयामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या केबिनमध्ये जो छापा पडला आणि ACB कडनं कारवाई करण्यात आली, त्यावर सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल अतिशय सूचक वक्तव्य केलं। जर अशा पद्धतीनं माझ्या म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयातला जरी कुणी व्यक्ती पैसे घेत असेल तर त्यावर सुद्धा छापा पडेल आणि कारवाई होईल। त्यामुळे या अशा प्रकारच्या घटनांमधून कोणालाही सोडलं जाणार नाही, कोणाचीही गय केली जाणार नाही आणि जर झिरवाळ यांच्या विरोधात आमच्याकडे पुरावे सापडले असते तर त्यांचा सुद्धा राजीनामा झाला असता, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली अशा प्रकारचा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे एकंदर जर आपण पाहायला गेलं तर या अधिवेशनामध्ये झिरवाळ आणि त्यांच्या कार्यालयात घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाचा सुद्धा उल्लेख होऊ शकतो। त्यासोबतच जे मुद्दे तू उपस्थित केले या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होऊ शकतो। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो। हे सलग दुसरं अधिवेशन असेल ज्यामध्ये विरोधी पक्षनेत्याशिवाय दोन्ही सभागृह सरकारच्या समोर असणार आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उहापोह या अधिवेशनाच्या काळात होईल। त्यामुळे अधिवेशनामध्ये नेमकं कोण वरचढ ठरते आणि त्याहूनही राज्याच्या हिताचे नेमके कुठले प्रश्न अधिवेशनाच्या काळात सोडवण्यामध्ये सरकारला यश येते आणि विरोधक त्यामध्ये सरकारला या सगळ्या गोष्टी करण्यास भाग पाडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता।
अगदी ओम, आपण जसं सांगितलेलं आहे की गदारोळ गोंधळ होतच राहणार आहे, मात्र जनतेच्या हिताचे कोणते महत्त्वाचे निर्णय घेतात आणि विरोधक सुद्धा ते मुद्दे लावून धरतात का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.